संविधान प्रतिष्ठान शहापूर तालुका आयोजित संविधान दिन साजरा. संविधान प्रतिष्ठान शहापूर तालुका यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा संविधान गौरव दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शहापूर येथे साजरा करण्यात आला. तसेच यावेळी 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शूरवीरांना मानवंदना देण्यात आली. दरवर्षी न चुकता संविधान दिन असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो किंवा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या निमित्ताने निश्चितपणे मी ह्या ठिकाणी येत असतो. दरवर्षी माझे सहकारी प्रभू थोरात यांचं आमंत्रण मला मिळतं. मी न चुकता ह्या ठिकाणी येतो आणि संविधानाने निर्माण केलेले जे संविधान आहे, डॉक्टर बाबासाहेबांनी निर्माण केलेले जे संविधान आहे, ते संविधान जर नसतं तर मी या तालुक्याचा एवढे वर्ष प्रतिनिधित्व करत नसतो. कारण त्यांच्यामुळे, त्यांच्या कायद्यामुळे आणि संविधानामुळे आज मी ह्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो. या तालुक्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राहावी याचा प्रयत्न मी सतत करत असतो. कोणत्याही समाजाला दुजाभाव न देता आपण सगळे एक समान आहोत अशा पद्धतीची वागणूक या संपूर्ण मतदारसंघामध्ये, संपूर्ण तालुक्यामध्ये मी देत असतो. मी पुन्हा एकदा प्रभू आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करेन की आपण मला बोलवता. संविधान दिन हा खऱ्या अर्थानं संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण भारतामध्ये हा साजरा झाला पाहिजे आणि तो साजरा होतो. उद्यासुद्धा आपले बांधव बौद्धिक सोसायटीच्या दंपतीच्या इथे आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. तिथंसुद्धा माझी उपस्थिती राहील. परंतु उद्या माझ्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार हे आपल्या तालुक्यामध्ये येतात. त्यांचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य असतं. कारण त्यांना रिसीव करणं किंवा त्यांचं स्वागत करणं हे आमचं काम असतं. पण त्यांचं हे झाल्यानंतर त्या कार्यक्रमातसुद्धा मी त्या ठिकाणी जाणार आहे. पुन्हा एकदा संविधान दिनाच्या मी आपल्याला कोटी कोटी शुभेच्छा देतो. ओके, धन्यवाद. संविधान दिनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान दिनाचा या देशाला ज्याच्या कायद्याची संरक्षण आहे, ज्यांना मुक्तपणे संचार करण्याची या संविधानामुळे एक संधी मिळालेली आहे, अशा या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागाला, विचाराला आणि विनम्र अभिवादन करतो. आजच्या ह्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि संविधान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभूजी थोरात साहेब, तसेच दुमती बुद्धिस्ट कल्चरल संस्थेचे सन्माननीय कोषाध्यक्ष आदरणीय दिलीपजी वागचौडे साहेब, पत्रकार माडंगीजी, भारतीय बौद्ध महासभा शहापूर तालुक्याचे कोषाध्यक्ष मारुती चन्नेजी आणि सर्वच संविधानप्रेमी आमचे पत्रकार मित्र भडांगे साहेब, आपणा सर्वांना मी संविधान जय भीम करतो. बंधूंनो, खऱ्या अर्थानं संविधानाची जागृती ही करण्याची गरज का निर्माण व्हावी याचं चित्र ह्या देशामध्ये चाललेल्या आरक्षणाच्या चळवळीच्या लढाईच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळते. गेली 19 किंवा 20 वर्षापूर्वी संविधान हा शब्दच उच्चारण्याची ज्यांना इच्छा नव्हती, ते संविधानाचा दाखला देऊन आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी करायला लागले आणि संविधान डोक्यावर घेऊन फिरायला लागले. बंधूंनो, खरं तर आम्ही 20 वर्षापूर्वी पण बोलत होतो की ही जबाबदारी संविधान सांभाळण्याची जशी आमची आहे तशी ह्या देशामध्ये आपण मुक्त संचार करता ही तुमची आहे. उशिरा काय होईना, पण आलेले शहाणपण आपण स्वीकारायचं आहे आणि त्या शहाणपणाच्या अनुषंगाने मात्र आपण जसं मी बोलतोय की आपण जसं आपल्या लोकांना बोलतोय की बाबासाहेब डोक्यावर घेऊ नका, डोक्यात ठेवा, डोक्यात घ्या. म्हणजे बाबासाहेबांचे आचार्य विचार तुम्ही अंमलात आणा, लोकांपर्यंत ते पोहोचवा. तद्वत आता ही परिस्थिती निर्माण झाली साहेब की संविधानाच्या
डोक्यावर घेऊन तुम्ही त्याचे पारायण करू नका. संविधानाच्या मूल्यांची, संविधानामध्ये कोणती मूल्य आहेत याचे लहान लहान बुकलेट करा, लोकांपर्यंत तुमच्या मार्गदर्शन मेळावे घ्या, लोकांच्या घरादारामध्ये प्रास्ताविका जाऊ द्या. अशा पद्धतीचा कार्यक्रम आपल्याला हाती घ्यावा लागेल. नुसतंच 4 मेणबत्त्या लावल्या, 4 लोकांना घेऊन आपण फिरतो, त्याच्याने जागृती, फक्त नाव संविधान माहीत होईल, पण संविधानाची मूल्य लोकांपर्यंत त्याचा लाभ कसा घ्यावा हे जोपर्यंत आपण समाजाला सांगणार नाही, ती नैतिक जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. ती जबाबदारी जर खऱ्या अर्थानं आपण स्वीकारली तर आपण संविधानाचा प्रचार आणि प्रसार करणारे आणि खऱ्या अर्थानं पायी आहोत आणि प्रचारक आहोत असं जनतेपर्यंत जाईल. या अर्थानं आपण काम करूया. मी ब्रह्मदीप बुद्धिस्ट कर्तव्य संस्थेचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांना विनंती करतो की ब्रह्मदीप बुद्धिस्ट कर्तव्य संस्था ही स्थापन झाल्यापासून खऱ्या अर्थानं संविधानाचा प्रचार आणि प्रचाराचं काम करत असते. दरवर्षी आम्ही या संबंधित भूमीमध्ये संविधान गौरव दिनाचा कार्यक्रम आयोजित करीत असतो. मी या शहापूर तालुक्यातील तमाम जनतेला एक आवाहन करतो की शहापूर तालुका SC ST OBC या सर्व बहुजनवादी लोकांचा आहे, परंतु आज जर तसं पाहिलं तर 90% लोक ही OBC समाजाची आहेत. मी तर म्हणेल 90 to 80% लोक ही OBC समाजाची आहेत. आणि एक आव्हान करू इच्छितो की एक OBC बांधव आपल्या OBCच्या मागण्यांसाठी वालशेत या ठिकाणी निश्चिते म्हणून आहेत, निश्चिते जे आहेत ते वालशेत या ठिकाणी OBCच्या समस्या मांडण्याकरता आमरण उपोषण करतायत. या तालुक्यातील तमाम जनतेला मी विनंती करतो, OBC बांधवांना आणि इतरही बांधवांना विनंती करतो की सदर्भ व्यक्तीची प्रत्यक्ष जाऊन भेट घ्या, त्यांच्या उपोषण स्थळी जाऊन भेट घ्या, त्यांना असलेल्या समस्येची भेट घ्या. म्हणजेच त्यावेळेस समजेल की या सरकारला जाग येईल की OBCच्या ज्या समस्या आहेत त्या आपण सोडवल्या पाहिजेत आणि OBCचा विकास झाला पाहिजे. हे या सरकारला या मागं आपलं सांगण्याचा मूलभूत उद्देश आहे. आणि ह्याच संविधान प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी आपणास या चॅनेलच्या माध्यमातून तमाम OBC जनतेला हा संदेश देऊ इच्छितो. जय भीम, नमो बुद्धाय. विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे या देशाला आणि जगाला एक नवीन ओळख करून दिले सम्राट अशोक, आणि त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचे, बहुजनांचे, सर्व नेत्यांच्या कामाच्या प्रती, विचारांच्या प्रती मी प्रथम नतमस्तक होतो. आणि आजच्या या आयोजकाला सुद्धा, त्यांच्या सर्व मित्रांना मी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो. आजच्या या निमित्तानं हा 26/11च्या हल्ल्यामध्ये जे आमच्या देशाचे सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी शहीद झाले त्यांना पुन्हा एकदा मी सॅल्यूट करतो. आपल्या सर्वांना कडक जय भीम करून या विषयासंदर्भात, खरं तर 2 मिनटं 4 मिनटाचा हा विषय नाही, परंतु या विषयाकडे बघताना आपण कोणत्या परिप्रेक्ष्यामध्ये बघणार आहोत हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण भारताचं संविधान 1949ला आपल्या प्रती अर्पण झालं आणि 1950 पासून ते लागू झालं. त्याच्या अगोदर मी एक 2 ओळीचं घोषवाक्य म्हणतो, त्याचा संदर्भ घेऊन मी पुढे बोलणार आहे. सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, हमारी ये कोशिश है कि ये देश की सूरत बदलनी चाहिए, ये देश की सूरत बदलनी चाहिए. माझ्या मित्रांनो, मी जेव्हा बोलतो की संविधानाच्या बाबतीमध्ये आज 2023ला जेव्हा आपण या विषयावर बोलतो त्यावेळेला एक महत्त्वाची गोष्ट, आपण कोणत्या परिप्रेक्ष्यामध्ये संविधान या देशातल्या बहुजनांनी घेतलं पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं आहे. संविधान कोणाला हवं आहे, संविधानाची गरज कोणाला आहे? ज्यांचा जन्म तोंडातून झाला त्यांना संविधानाची गरज नाही, परंतु ज्यांचा जन्म तोंडातून झाला नाही, या भारताच्या भूमीवरती जे जे आज जिवंत आहेत आणि उद्या जिवंत जन्माला येणार आहेत, त्या सगळ्यांना भारतामध्ये संविधानाची गरज असणार आहे. मग तो छोटा व्यापारी असो, तो शेतकरी असो,
तो विद्यार्थी असो, तो नोकर असो, अगर ती महिला असो, अगर पुरुष असो, या सगळ्यांना भारताच्या संविधानाची गरज आहे. एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो की आज आणि काल उद्या भारतातच नव्हे तर जगामध्ये 150 देशांमध्ये संविधानाचा गौरव होणार आहे. आणि याच्यातून तुम्ही लक्षात घ्या की या संविधानाचं महत्त्व जितकं आहे तितकं मात्र या संविधानाचा प्रचार आणि प्रसार माझ्या अगोदरचे जे माझे वक्ते, माझा भाऊ अशोकजी दुधसागरे साहेबांनी जे व्यक्त केलं ते अतिशय योग्य आहे. आणि म्हणून मला थोडंसं या विषयामध्ये बोलावंसं वाटलं. माझ्या मित्रांनो, ज्या वेळेला आपण संविधानाच्या परिप्रेक्ष्यामध्ये विचार करतो की या देशामध्ये 1952 पासून केंद्रामध्ये पहिल्यांदा केंद्र सरकार निर्माण झालं आणि अनेक खासदार, प्रत्येक राज्यांमध्ये विधानसभा निर्माण झाले, अनेक आमदार हे गेल्या 70-73 वर्षामध्ये भारताच्या संविधानाच्या विरोधी, भारताचे संविधान लिहिण्याच्या अगोदर 1925 पासून या संविधानाचे मारेकरी खुलेआम आपली मतं मांडत आहेत. याच्यापूर्वी आपण विचारवंत असं मांडत होतो की त्यांचा छुपा अजेंडा आहे, पण 2014 पासून त्यांचा अजेंडा ओपन झालेला आहे. या देशातल्या जे तोंडातून जन्म घेतलेले आहेत परंतु जे नैसर्गिकरित्या जन्म घेतलेले या देशाचे नागरिक आहेत त्यांच्यासाठी हे जे संविधान आहे, हा संविधान त्यांच्या उन्नतीचा सगळ्यात मोठा दस्तऐवज आहे. माझ्या मित्रांनो, 47च्या पूर्वी या देशामध्ये फक्त 12% लोकांना मतदानाचा अधिकार होता. 1949 नंतर डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमध्ये या देशातल्या 18 वर्षाचे त्यानंतर 21 वर्षाच्या लोकांना, जो या देशातला नागरिक आहे त्या सगळ्यांना मतदानाचा अधिकार आहे. आणि म्हणून हे संविधान आपण समजून घेत असताना संविधानाचा प्रचार गेल्या 73 वर्षामध्ये गावातल्या खेड्यापाड्यापर्यंत का झाला नाही, आणि तो जर झाला नसेल तर जसे जे 2025 पासून या संविधानाच्या विरोधामध्ये बाहेरचे विचार घेऊन इथे संस्था निर्माण करतात, जे संस्थाच रजिस्टर नाही, आणि ते मात्र इतर विचारवंतांना म्हणतात की हे बाहेरचे विचार आहेत. ते कम्युनिस्टांना म्हणतात हे बाहेरचे विचार आहेत, पण जो त्यांचा विचार आहे तो तर हिटलरचा विचार आहे. हे कुठेही लपून राहिलेलं नाहीये. याच्यावर हजारो पुस्तकं निर्माण केलेली आहेत आपल्या देशातल्या विचारवंतांनी. आणि म्हणून या देशातली या सभेमध्ये जे जे बहुजन व्यक्ती असतील त्यांनी पुन्हा एकदा आजच्या दिवसाला हे स्मरण केलं पाहिजे की संविधानाचं नुसतं पारायण करून चालणार नाही. माझ्या मित्रांनो, या संविधानाचं पारायण करून आज आम्ही बऱ्याच ठिकाणी संविधानावरती बोलण्यासाठी लोक आणतो. त्या लोकांना आपल्याला पाकिटं द्यावी लागतात. ते अतिशय उत्तम भाषण करतात. भाषणाने या देशाचं, गोरगरिबांचं परिवर्तन होणार नाही. आणि म्हणून आपण धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरच्या लोकांनी संविधान साक्षर प्रोग्राम सुरू केलेला आहे. संविधानाची साक्षरतेची गरज हे संविधान आपल्या हातात दिल्यानंतर 70 वर्षानंतर सुद्धा का आहे, त्याचं कारण असं आहे की ज्यांना तुम्ही निवडून दिलेत त्या लोकांनी संविधानाच्या ऐवजी संविधानाने निर्माण केलेल्या संसदीय लोकशाहीचा फायदा घेऊन, त्या पद्धतीचा फायदा घेऊन सत्ता काबीज केली. परंतु तेच लोक आज संविधानाचा मुर्दा पाडायला निघालेले आहेत. म्हणजेच या देशातल्या 90% लोकांच्या अधिकारावरती गदा आणून इथे फॅसिस्ट पद्धतीचं राज्य करू इच्छितात. ज्या देशामध्ये संविधानाने तुम्हाला निवडणुकीचा अधिकार दिलाय ती निवडणूक निकोप झाली पाहिजे. पण ज्या ज्या देशामध्ये धर्मसत्ता आणि राज्यसत्ता जेव्हा एकत्र येते त्यावेळेला त्या देशामध्ये फॅशिझमची सुरुवात होते. या देशामध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, वेळ नाही, लोक कमी आहेत, म्हणून मी या काही गोष्टी ज्या सांगितल्या, या गोष्टींचा जर तुम्हाला खरोखर आपला फायदा करून घ्यायचा असेल तर देशाच्या या संविधानाला ज्या ज्या लोकांनी गालबोट लावण्याचं काम केलेलं आहे, ज्या ज्या लोकांनी संविधान निष्प्रभ करण्याचं काम केलेलं आहे, त्यांना तुम्ही 90% लोकांनी एकत्र येऊन व्यवस्थितरित्या
धडा शिकवला पाहिजे, तरच हे संविधान आपलं टिकून राहील. जर संविधान टिकलं तर तुम्ही टिकाल, जर संविधान टिकलं तुमचं शिक्षण टिकेल, जर संविधान टिकलं तर तुमच्या नोकऱ्या येतील, जर संविधान टिकलं तुमची महागाई कमी होऊ शकते. आणि तुम्हाला जे स्वातंत्र्य दिले त्या स्वातंत्र्याचा योग्य उपभोग घेण्याचं काम ज्या ज्या देशातली सरकार असतात, राज्यातली सरकार असतात, देशातलं जे सरकार असतं त्यांचं 100% जबाबदारी असते. परंतु त्या जबाबदारीकडे कुठल्याही प्रकारचं संयुक्तिकपणाने संविधानाच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे बघितलं जात नाही. आणि ही फॅशिझमची चळवळ जर हाणून पाडायची असेल, काय हा मत्ता संविधानाचा गौरव करायचा फक्त महार लोकांचा आहे का? हे संविधान गेलं तर आमचं काय जाईल? आमचं काही जाणार नाही. याच्यापूर्वी आम्ही गावाच्या बाहेर होतो, आता तर आम्ही सुस्थितीत आहे. आमचं काही वाकडं होणार नाही. जे वाकडं होणार आहे ते आमच्या 11-13% मातंग सोडले तर तुमचं होणार आहे. आणि म्हणून संविधान टिकवण्याची जी चळवळ आहे ती सक्षम केली पाहिजे. ती जर सक्षम झाली तरच संविधान टिकेल. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, वेळेचा आणि आपल्या लोकांचा जास्त वेळ न घेता आम्हालाही धम्मदीपचं उद्याचा जो कार्यक्रम आहे तात्यांनी तुम्हाला आव्हान केलेलं आहे, त्या आव्हानाला तुम्ही प्रतिसाद देऊन आपण इथे उपस्थित असणारे त्यांचं प्रत्येक कुटुंबातले सदस्य तिथं उद्या दिसलं पाहिजे. हे खरी संविधानाला आपली सॅल्यूट असणार आहे, हे खरं संविधानाचं काम असणार आहे. एवढं बोलून मी तुमचा वेळ घेतला आणि तुमच्यामध्ये मला जे काही शिकायला मिळालं त्याबद्दल मी खरोखर तुमचा ऋणी आहे, सहयोगाचा ऋणी आहे. मला इथं बोलायची जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं ऋणी आहे. एवढं बोलून जय संविधान, जय संविधान, बहुजनवाद जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, संविधान चिरायू हो. चिरायू, जय भीम, जय बुद्ध, जय भारत.